आणि असं नाही की मी त्याच्यामध्ये लॉस केला. बघा मला दाखवतो, खूप छोटे छोटे. या स्ट्रॅटजीचं काय माहिती आहे, 1:8चा रिस्क रिवॉर्ड होता. हे बघा असं नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे मंडे, विकेंड तर संपला. आता ट्रेडर्स ज्या दिवसाची वाट बघतात मंडे याची, ट्रेडर्स ज्या दिवसाची वाट बघतात मंडेची, तो दिवस आला आहे. आणि जर तुम्ही जॉबला जात असाल तर मंडे तुझ्यासाठी खूप बोरिंग असतो. आणि आज गिफ्ट निफ्टी आहे ना 1.5% डाऊन आहे. तर मार्केट पण डाऊन ओपन होणार आहे. तर बघू, आपण हेडलाईन्स बघतोय आता. बघू आता मार्केटमध्ये काय होतंय, तुम्हाला अपडेट करतो. आपल्याला ट्रेड भेटतो का, कुठे भेटतो, काय एसएल जातोय की टार्गेट. आता तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू 6 दिवस आपला स्टॉपला सेट झाला आहे. तर आपण काय फक्त प्रोसेस फॉलो करणार आहे. आपल्याला काय टार्गेट स्टॉप लॉस हे बघत नाही. आपण फक्त आपली प्रोसेस फॉलो करतो. स्ट्रॅटजी दिसली की ट्रेड घेतला, एसएल लावला, टार्गेटची वाट बघायची, बस. फक्त प्रोसेस फॉलो करायची, बस. असं मी इथे लिहून ठेवलं आहे बघा. आता समोरच लिहून ठेवायचा, फॉलो प्रोसेस नॉट आउटकम. आणि आता लेवल आपण ड्रॉ करून घेऊया सपोर्ट रेजिस्टन्सच्या. आणि मार्केट क्लोज झाल्यावरती मी स्ट्रॅटजीवरती थोडं काय सांगणार आहे तुम्हाला, की स्ट्रॅटजी कशी काय सिलेक्ट करायची, फायनल कोणती स्ट्रॅटजी करायची. आता यूट्यूबवरती हजारो स्ट्रॅटजी आहेत, तर त्यापैकी कशी सिलेक्ट करायची आणि फायनल करायची हे तुम्हाला सांगणार आहे मी. बघत राहा व्हिडिओ. मित्रांनो, आज मार्केटमध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो. आज माझ्यासोबत काय काय झालं. आज इक्विटी आपण जी स्ट्रॅटजी बॅक टेस्ट करतोय त्याच्यामध्ये आपल्याला MCX भेटला होता. त्याच्यामध्ये प्रिव्हियस डे क्लोज ब्रेकआउट केल्यानंतर आपली एंट्री होती आणि आपल्याला 1:2 टार्गेट दिला आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक स्टॉक भेटला होता, कोफोर्जमध्ये आपल्याला एंट्री भेटली प्रिव्हियस डेचा लो ब्रेक केल्यावरती. पण त्याच्यानंतर तो वरती गेला नाही, 1:1 जाऊन खाली आला. म्हणजे आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट झालो असं समजा. आणि तिसरा स्टॉक भेटला होता BAC. हा D20 हा BAC भेटला होता. पण आपण ह्याच्यामध्ये एंट्री घेतली नसती, कारण स्टॉप लॉस आहे ना भरपूर मोठा होत होता. फिबोनाची आपण जे ड्रॉ केलं त्याच्या खाली स्टॉप लॉस घेतला तर तो भरपूर मोठा झाला असता, म्हणून आपण तो त्याच्यामध्ये एंट्री नाही घेतली. ठीक आहे. आणि आपला नंतर तुम्हाला निफ्टीचं सांगतो मी. निफ्टीचा काय सीन झाला, आता माझी स्ट्रॅटजी आहे ती 1 मिनिटावरती आहे, त्याच्यामुळे एकदम फास्ट एंट्री घ्यायला लागते. आता इथे बघा तुम्ही, 1 मिनिटाची ही कॅन्डल आहे. मला इथे ना एकदम पटकन क्लिक करायचा होता इथे, तर माझ्याकडून क्लिक झाला नाही आणि एंट्री 20 झाली. आणि पूर्ण आपलं टार्गेट देऊन दिले 40 पॉईंटचा. म्हणजे जे पण आपले 6 स्टॉप लॉस गेले याच्या आधी ते सगळे रिकवर झाले असते त्या एका प्रॉफिटमध्ये. पण एका क्लिक मिस झाला आणि आपला ट्रेड मिस झाला पूर्णपणे आणि प्रॉफिट पण गेला. आणि ही गोष्ट ह्या स्ट्रॅटजीमध्ये भरपूर वेळा झाली आहे. त्याच्यामुळे मला आता विचार आला आहे की स्ट्रॅटजी चेंज करायची की काय करायची. आता मी तुमच्याकडे सजेशन मागणार आहे की काय करायचं. मित्रांनो ही स्ट्रॅटजी आहे ना, मी जुलैपासून एका स्ट्रॅटजीवर काम करतो, या 1 मिनिटाच्या. जुलै ते आत्ता म्हणजे हा 10वा महिना चालू आहे. तर एक स्ट्रॅटजी तुम्ही सिलेक्ट केलात ना की त्याच्यावरती 1 महिना 2 महिना काम करून चालणार नाही. कमीत कमी 6 महिने काम करा, तेव्हा तुम्हाला त्याचे वीक पॉईंट आणि स्ट्रेंथ कळेल. तर असंच मी ह्याच्यावरती आता 10वा महिना आहे या एका स्ट्रॅटजीवर काम करतोय. असं नाही की या स्ट्रॅटजीने मला लॉस दिला आहे, या स्ट्रॅटजीने मला प्रॉफिट दिला आहे. मी या स्ट्रॅटजीवर आलो तेव्हा मी 60,000चा कॅपिटल आणला होता आणि ते कॅपिटल आता डबल झालं आहे. म्हणजे मला 100%चा रिटर्न दिला या स्ट्रॅटजीने, पण 10 महिने लागले त्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं की मी आता ही स्ट्रॅटजी चेंज करायला पाहिजे की इक्विटीमध्ये मूव्ह व्हायला पाहिजे. कारण आपली इक्विटी ट्रेडिंगची स्ट्रॅटजी आपण टेस्ट करतोय ती नीट चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं, पुढच्या महिन्यापासून मी ही स्ट्रॅटजी स्टॉप केली पाहिजे की इक्विटी ट्रेडिंगमध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे.
की निफ्टीमध्येच मोठा टाइम फ्रेम मिळाला पाहिजे 5 मिनिटाचा, म्हणजे पूर्णपणे स्ट्रॅटजी चेंजेस होणार. हे 3 ऑप्शन आहेत. त्या 3 ऑप्शनपैकी काय करायचं तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि सजेस्ट करा की मी काय केलं पाहिजे. तेवढीच मला हेल्प होईल. आता ह्या स्ट्रॅटजीवर मी 10 महिने काम केलंय, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जनरल ओपन करून दाखवतो आता मी माझं. आता ह्या माझ्या ट्रेड ना त्याच्यात ॲड करायचे बाकी आहेत. आता ह्या डॅशबोर्ड बनवलाय मी ॲक्च्युली MIS मध्ये आधी जॉबला होतो, त्याच्यामुळे हे सगळं डेटाचं मला माहिती आहे सगळं. आता हे बघू शकता तुम्ही, हे जनरल आहे माझं आणि मी चालू केलं होतं 1 जुलैपासून. तेव्हा 1 जुलैपासून चालू केलं होतं आणि हे आता 100च्या वरती ट्रेड झाले आहेत त्याचे. 10 महिने झाले आपल्याला. आणि असं नाही की मी त्याच्यामध्ये लॉस केला. हे बघा मला दाखवतो. खूप छोटे छोटे या स्ट्रॅटजीचं काय माहिती आहे 1:8चा रिस्क रिवॉर्ड होता. हे बघा असं नाही की मी त्याच्यामध्ये लॉस केलाय, प्रॉफिट पण केले आहेत मोठे मोठे. हे बघा मोठे मोठे प्रॉफिट केले आणि छोटे छोटे लॉस. त्याच्यामुळे मला कॅपिटल डबल झालं. तर आता 2-3 महिने झाले की मी कॉस्ट टू कॉस्ट मंथ एंड करतोय किंवा थोडाफार लॉसमध्ये म्हणजे 1-2 हजाराच्या लॉसमध्ये क्लोज करतोय. आणि ॲक्च्युली काय होतं आहे, ॲक्च्युली या स्ट्रॅटजीचा प्रॉब्लेम असा होतोय की 1:8चा रिस्क रिवॉर्ड आहे, त्याच्यामुळे त्याची ॲक्युरेसी 25%ची आहे. त्याच्यामुळे जे कंटिन्यू स्टॉप लॉस जातात त्याच्यामुळे सायकॉलॉजीवर इफेक्ट होतो. आणि हे ट्रेड मिस झाल्यावरती पूर्ण दिवस फुकट जातो, कारण आपण दिवसाला एकच ट्रेड घेतो आणि ट्रेड मिस झाल्यावरती मध्ये रिग्रेट फील होतं. अरे एक क्लिक चुकला. 1 मिनिटाचा टाइम फ्रेम असल्यामुळे काय, एक जरी क्लिक चुकला, 1 सेकंद लेट झाला तरी ती एंट्री मिस होऊन जाते आणि तो ट्रेड निघून जातो. त्यामुळे आता मी तुम्हाला 3 ऑप्शन दिले होते की स्ट्रॅटजी चेंज करायची, मोठ्या टाइम फ्रेमवर जायचं निफ्टीमध्ये किंवा इक्विटी स्टॉक ट्रेडिंगमध्ये शिफ्ट व्हायचं. आणि लास्ट ऑप्शन आहे की ही स्ट्रॅटजी सेम कंटिन्यू ठेवायची. आता तुम्हाला थोडाफार एक्सपिरियन्स असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी काय केलं पाहिजे ते. थँक यू.